शीख धर्माच्या अनुयायांसाठी गुरु नानक जयंती ही खूप खास आहे। यालाच शीख धर्मीय गुरुपर्व किंवा प्रकाश पर्व असेही म्हणतात। गुरु नानक देव हे शीख धर्माचे संस्थापक गुरु आहेत। गुरु नानक यांचा जन्म आजच्या पाकिस्तानातील लाहोर जवळील तलवंडी येथे 15 एप्रिल 1469 रोजी एका हिंदू कुटुंबात झाला। या गावाला आता नानकाना साहिब असे म्हटले जाते। देशभर गुरु नानक यांचा जन्म प्रकाश दिन म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो। त्यामुळेच या दिवशी देश विदेशातील कानाकोपऱ्यात कीर्तनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। गुरु नानकजींनी शीख समाजाची पायाभरणी केली होती असे म्हणतात। गुरु नानक हे शीख समाजाचे पहिले गुरु आणि या धर्माचे संस्थापक देखील आहेत। त्यांना नानक देव, बाबा नानक किंवा नानकशाह असेही ओळखले जाते। एवढेच नाही तर लडाख आणि तिबेट प्रदेशात त्यांना नानक लामा असेही म्हणतात। भारताव्यतिरिक्त गुरु नानक देव यांनी अफगाणिस्तान, इराण आणि अरब देशांमध्येही शीख धर्माचा प्रचार केला। गुरु नानक देवजी यांनी नैतिकता, कठोर परिश्रम आणि सत्यतेचा संदेश दिला। गुरु नानक यांचे जीवन प्रेम, सत्य आणि शौर्याने भरलेले आहे। या दिवशी वाहेगुरुजींचा खालसा असे म्हणत जयघोष करत प्रभात फेरी काढली जाते। लंगर म्हणजे सामूहिक भोज हे सुद्धा गुरु नानक यांनी सुरू केलेली एक परंपरा आहे। समाजातली उच्चनीचता कमी करण्यासाठी गुरु नानक यांनी सामूहिक भोज म्हणजेच लंगर ही परंपरा सुरू केली। शीख धर्मात गुरुवाणीला म्हणजे गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथालाच प्रधान मानले जाते। गुरु नानक जयंतीच्या दिवशी गुरुद्वारांमध्ये शब्द कीर्तने खेळली जातात आणि गुरुवाणीचे पठण केले जाते। शीख धर्माच्या मूलभूत श्रद्धा गुरु ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथात व्यक्त केल्या आहेत। त्यात देवाच्या नावाची भक्ती आणि संपूर्ण मानवतेची निस्वार्थ सेवा, सर्वांच्या चांगल्या आणि समृद्धीसाठी, सामाजिक न्यायासाठी प्रयत्न करणे आणि प्रामाणिक आचरण यासह समता आणि समानतेला महत्त्व देण्यात आले आहे। गुरु नानक देव यांचे निधन 22 सप्टेंबर 1539 रोजी वयाच्या 70व्या वर्षी पाकिस्तानातील कर्तारपूर येथे झाले। या ठिकाणाला आज कर्तारपूर साहिब असे म्हटले जाते। गुरु नानक देव यांची शिकवण त्यांचे अनुयायी आजही शेकडो वर्षानंतर समता आणि समानता या रूपात जपतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।